जयनाथ भोंगडे शेतीविषयक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जो काही प्लॉट पाहता तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे. शेतकरी बंधूंनो, या प्लॉटला आपण एक भेसळ डोस दिलेला आहे, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ॲप्लिकेशन केलं नाही. या प्लॉटला जवळपास आता एक 20 ते 25 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आता आपण शेतकरी बंधूंना थोडंसं जैविक गोष्टीचं ॲप्लिकेशन या प्लॉटला करणार आहे. तर बरेच शेतकरी थोडंसं हळदीला खूप लवकर केमिकलचं ॲप्लिकेशन करतात. पण शेतकरी बंधूंनो, थोडंसं जर आपण जैविक गोष्टीचं ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला थोडासा रिझल्टही चांगला येतो आणि भविष्यात येणाऱ्या रोग जास्त कालावधीपर्यंत रिझल्ट भेटतो शेतकरी बंधूंनो. आणि जर आपण केमिकलचं ॲप्लिकेशन केलं तर शेतकरी बंधूंना आपल्याला जवळपास 20 ते 25 दिवस रिझल्ट भेटतो, त्याच्यानंतर रिझल्ट भेटत नाही. पण थोडंसं जैविक गोष्टीला जर आपण प्राधान्य दिलं तर भविष्यात आपल्याला उत्पादनातही चांगली वाढ झालेली भेटेल. शेतकरी बंधूंना आपण जो काही भेसळ डोस आतापर्यंत दिला याला, तर तो पूर्ण त्याची उपलब्धता होण्यासाठी शेतकरी बंधूंना आपण एक 3D कन्सोर्शिया जो की NOCA प्रमाणित प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंना. याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश असे 3ही अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू याच्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूंनो, प्युअर फॉर्ममध्ये असणार असा NOCA प्रमाणित प्रोडक्ट आहे. याचे रिझल्टही अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतील. शेतकरी बंधूंना, जेवढा काही आपल्या जमिनीतला फॉस्फरस आहे, जर ते चांगल्या पद्धतीने उचलल्या गेला तर आपल्या मुळीची जी काही डेव्हलपमेंट आहे ती पण चांगल्या पद्धतीने होते. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देणारा 3D फ्रीलान्सर प्रोडक्ट आपल्याला इथं 1 लिटर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना आपल्या जमिनीतल्या ज्या हानिकारक बुरशी येतात त्यांचं जास्त कालावधीपर्यंत त्याच्यावर थोडंसं नियोजन भेटण्यासाठी आपल्याला इथं जैविकच प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो, PBT कन्सोर्शिया. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस अशा 2 प्रकारच्या बुरशी याच्यामध्ये कंपनीने ॲड केलेल्या आहेत. म्हणजे बॅक्टेरियल आणि फंगल अशा 2ही प्रकारच्या बुरशी याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला जास्त कालावधीपर्यंत पण याचा रिझल्ट भेटतो. पण शेतकरी बंधूंनो, याची जास्तीत चांगली रिझल्ट घेण्यासाठी आपण जर याला एक रात्रीमध्ये एक अर्धा किलो गूळ आणि अर्धा लिटर दूध असं जर याचं द्रावण करून रात्रभर ठेवलं आणि जर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी याला ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट शेतकरी बंधूंना, आपल्याला इथे एक मायकोक्झोल 4G नावाचा मॉलिक्यूल वापरणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, कंपनीने आपल्याला मायकोरायझा तर दिलाच आहे, पण त्याच्यासोबत 13 मायक्रोन्यूट्रिएंट विथ सिलिकॉन असं आपल्याला याच्यावर दिलं आहे. आणि ही सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजीवर कंपनी काम करते म्हणून याच्यात अतिशय उत्कृष्ट सिलिकॉनसुद्धा दिलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, मायक्रोरायझा देण्यामागचं कारण म्हणजे आपल्या मुळींची चांगली ग्रोथ होणे आणि जेवढा काही जमिनीत आपल्या फॉस्फरस पडलेला असतो, फॉस्फरस चांगल्या पद्धतीने उचलला जात नाही. त्याच्यासाठी जर आपण शेतकरी बंधूंना मायक्रोरायझाचं ॲप्लिकेशन दिलं तर आपल्या जमिनीतला जो काही पडलेला फॉस्फरस आहे तो चांगल्या पद्धतीने उचलला जातो आणि आपल्या पानाची जी साईज आहे शेतकरी बंधूंनो, एक अशी साईज आपल्याला कुठंतरी चांगली पाहायला मिळते. आणि भविष्यात येणारे कर्करोग असे बरेचसे आज कर्करोग थोडेसे तिथं थांबलेले पाहायला मिळतात सिलिकॉन ॲप्लिकेशन केल्यामुळं. तर शेतकरी बंधूंना, पहिल्या अवस्थेमध्ये थोडंसं जर तुम्ही जैविक गोष्टीला प्राधान्य दिले तर आपल्याला उत्पादनात चांगली वाढ पाहायला मिळेल. धन्यवाद.